महाराष्ट्र. आपण पाहता एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या सर्व घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया 7च्या 70 बातम्यांमधून. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस. विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयकावरून गदारोळ होण्याची शक्यता. जनसुरक्षा विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत विधेयक मांडलं. नक्षलवाद आणि शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याचं उद्दिष्ट. महाराष्ट्रात कट्टर डाव्या विचारसरणीच्या 64 संघटना गृह विभागाच्या रडारवर. जनसुरक्षा विधेयकाची अंमलबजावणी केल्यावर महाराष्ट्रातील 64 संघटनांवर कारवाई होईल. जनसुरक्षा विधेयक आणणारे महाराष्ट्र हे 5वं राज्य आहे. आपल्याला कोणतीही संधी नको, पण नक्षलवादाविरोधात काम करणाऱ्यांना भत्ता द्या. मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. विधिमंडळाचं अधिवेशन 18 जुलैपर्यंत चालणार. तारखेत कोणताही बदल केला जाणार नाही. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय. आमदार संजय गायकवाडांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा. दैनिक सामनातून मागणी. गायकवाड प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी पळ काढला. सभापती अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय निर्णय घेतात का? सामनातून टीका. आमदार तानाजी सावंत निवडून आल्यापासून मतदारसंघात न आल्यानं त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. उद्योगधंदे सांभाळण्यासाठी त्यांना आमदारकी हवी आहे. माजी आमदार राहुल मोटेंची टीका. तानाजी सावंतांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यामुळे अधिवेशनाला ते उपस्थित राहू शकले नाहीत. तानाजी सावंतांच्या कार्यालयाकडून अधिकृत माहिती. खासदार निलेश लंके आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार. नगर मनमाड महामार्गाचं काम रखडल्यानं लंकेंचं उपोषण. शिक्षक भरतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पवित्र पोर्टलमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर केल्या जातील. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची ग्वाही. गिरणी कामगारांच्या मागणीला यश आलंय. सरकारसोबत पार पडलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा. सेलमध्ये घर नाकारलं तर कुठेही घर देणार नाही असा शेरा होता, तो रद्द केल्याची सामंतांची माहिती. लातूर जिल्ह्यातील अनेक माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी वापरण्याचं नियोजन. त्या दृष्टीने तयारी करावी. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे निर्देश. खासदार संदीपान भुमरे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. भावजय आणि पीएच्या देशी दारू दुकानांना एकाच दिवसात परवानगी दिल्याचा आरोप. औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल. दारूबंदी विभागानं जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप. खासदार श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाची नोटीस नाही. संजय शिरसाट यांचा केलेल्या वक्तव्यावरून यू टर्न. चुकून नाव घेतल्याचं म्हणत सारवासारव. विधिमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याची बाब एबीपी माझाला समोर आणली. त्यानंतर हा कचरा उचलण्याऐवजी मोठे पडदे लावून कचरा झाकण्याचा प्रयत्न. त्यामुळे विधिमंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना सीबीआयकडून क्लीनचिट. अग्रवाल खंडणी प्रकरणात सीबीआयकडून क्लीनचिट. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना परमवीर सिंग आणि 5 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबई आणि महाराष्ट्राविरोधात बोलणाऱ्या निशिकांत दुबेंचा खारमध्ये कोट्यवधींचा फ्लॅट. महाराष्ट्राकडे कोणतेही उद्योग नाही म्हणणारे दुबे स्वतःच मुंबईतील बड्या कॉर्पोरेट कंपनीत डायरेक्टर पदावर असल्याची देखील माहिती आहे. विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकाचा ठाकरेंच्या सेनेचे आमदार वरुण सरदेसाईंना धक्का. हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं म्हणत वरुण सरदेसाई संतापले. म्हाडाच्या कोकण मंडळाची 2000 साली रखडलेली योजना आता पूर्ण होणार. लाभार्थ्यांना तब्बल 25 वर्षांनंतर चितळसर, मानपाडा, टिकुजिनीवाडीतील गृहप्रकल्पात हक्काची घरं मिळतील. 15 जुलैला अर्ज केलेल्यांना संमतीपत्र सादर करता येईल. सिडकोच्या माझं पसंतीचं घर या गृह योजनेतील घरं सामान्यांना न परवडणारी आहेत. सिडकोच्या 26,000 घरांपैकी केवळ 10,000 घरांसाठी ग्राहकांकडून कन्फर्मेशन रक्कम मिळाली आहे. सिडकोतील घरांच्या वाढत्या किमती कमी कराव्यात. शशिकांत शिंदेंची विधानसभेत मागणी. तर दर कमी करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बैठक घेणार असल्याची उदय सामंतांची माहिती. मुंबईच्या पूर्व उपनगरातील मिठागराच्या जमिनीवरच धारावीकरांचं पुनर्वसन होणार. याबाबत विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. मुंबईत मराठी लोकांना राहायला घरं नाहीत, त्यामुळे इमारतींच्या पुनर्विकासात मराठी लोकांना घरांसाठी आरक्षण द्या.
सचिन अहिर यांची सभागृहात मागणी. यवतमाळमध्ये बच्चू कडूंच्या पदयात्रेत बाळा नांदगावकर सहभागी झाले. 2 ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या महामोर्चाला मनसेचा पाठिंबा. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पंचवटी परिसरात रामकाल पथ तयार केला जाणार. रामायणकालीन घटनांचे शिल्प कमानी उभारल्या जातील. त्यासाठी 146 कोटींचा निधी खर्च केला जाईल. ज्येष्ठ नागरिकांना लोकलच्या गर्दीतून प्रवास करता यावा यासाठी आता ज्येष्ठ नागरिकांसाठी माल डब्यात राखीव आसनं. मध्य रेल्वे प्रशासनाकडून खास राखीव डब्याची निर्मिती. आठवडाभरानंतर आमदार राजेश मोरेंकडून पलावा जंक्शन पुलाची पाहणी. पुलाच्या उद्घाटनानंतर पूल बंद केल्यानं वाद रंगला होता. बोरिवलीत मनसेची उत्तर भारतीय फेरीवाले व्यावसायिकांसोबत बैठक पार पडली. मुंबईतील भाषिक संघर्ष टाळण्यासाठी मनसेची भूमिका काय हे उत्तर भारतीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी या बैठकीचं आयोजन. मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचं नाव धर्मवीर आनंद दिघे मुंबई विद्यापीठ करण्याचा 2018 साली निर्णय. मात्र अद्याप नामकरण न झाल्यानं ठाकरेंच्या सिनेट सदस्यांचं आंदोलन. देहू रोड वगळता राज्यातील कॅन्टोन्मेंट भाग विलीनीकरणाला तत्वतः मान्यता. पुण्यातील खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट महापालिकेत विलीन होणार असून बाकी ठिकाणी नगर परिषद स्थापन होणार असल्याची माहिती. गडचिरोलीतील मलेरिया नियंत्रणासाठी 25 कोटी खर्चून टास्क फोर्सची स्थापना करूनही परिणाम नाही. मग आदिवासींचा जीव घेण्यासाठी टास्क फोर्स स्थापन झाली का? विजय वडेट्टीवारांकडून सवाल उपस्थित. हिंजवडी आयटी पार्कमध्ये पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती. ग्रामपंचायत, एमआयडीसी आणि महापालिकेत समन्वयासाठी एका अधिकाऱ्यावर जबाबदारी. खड्ड्यांसह मेट्रोचं काम पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. पुण्यात यंदा वादन पथकांना मोकळी उद्यानं आणि क्रीडांगणावर सराव करण्यास परवानगी देण्यास महापालिकेचा नकार. खेळाडूंना होणारा त्रास लक्षात घेता महापालिका प्रशासनाचा निर्णय. डीजे लावणाऱ्या गणपती मंडळांना देणगी देणार नाही. पुण्यातील उद्योजक पुनीत बालन यांच्याकडून मोठा निर्णय. त्यांच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत. नाशिकमध्ये महापालिका शाळांची दुरावस्था. मालेगावातील शाळांमध्ये भिंतींना तडे, स्लॅब कोसळले. अनेक ठिकाणी शाळेच्या मैदानावर पाणी देखील साचलं. विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावं लागतंय. शहापूरमध्ये मुलींना विवस्त्र करून मासिक पाळी आली की नाही त्याची तपासणी केल्याप्रकरणी मुख्याध्यापिकेसह 3 शिक्षक आणि 1 महिला सफाई कामगाराला अटक. सगळ्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी. शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. शहापूरमधील घटना संवेदनहीनतेचा कळस. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया. धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश. अनिल गोटेंची माहिती. पिंपरी चिंचवडमधील मुख्य रस्त्यांवरील खड्डे नीट न बुजवणाऱ्या पालिकेच्या 26 कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस. पिंपरी चिंचवड महापालिकेची खड्डे व्यवस्थापन प्रणाली या अंतर्गत पॉटहोल मॅनेजमेंट ऍप विकसित. मुंबईच्या जीपीओमध्ये एटीएम क्लोनिंगद्वारे 1.19 लाख रुपयांची फसवणूक. MRA मार्ग पोलिसांकडून एफआयआर दाखल. पोस्ट ऑफिसच्या एटीएममधून अज्ञात व्यक्तीनं ग्राहकांच्या डेबिट कार्डचं क्लोनिंग करून बेकायदेशीर पैसे काढले. नाशिकच्या फर्नांडिसवाडी भागात 2 टोळ्यांमधील वादातून हवेत गोळीबार. दोन्ही गटांकडून 15 ते 20 राऊंड फायर. एका गटाची बाजू मांडणाऱ्या वकिलाच्या घरावर देखील दगडफेक. परभणीच्या जिंतूर रस्ता परिसरात वादग्रस्त जागेवरून 2 गटात हाणामारी झाली आहे. ज्ञानोपासक महाविद्यालयाचा 1 गट आणि ठेकिया कुटुंबियांच्या एका गटात वाद. अहिल्यानगरच्या संगमनेर शहरात भूमिगत गटारीच्या कामादरम्यान श्वास गुदमरून एकाचा मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक. वाचवण्यासाठी गेलेले काही पालिका कर्मचारी आणि नागरिक देखील बेशुद्ध. घटनेनंतर परिसरात खळबळ. भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्त आणि पूरबाधितांचं आंदोलन स्थगित. जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या 24 तासांमध्ये तात्पुरती निवासाची व्यवस्था करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे. बीडमधील माजलगाव नगरपालिका मुख्याधिकाऱ्याला 6 लाखांची लाच घेताना पकडलं. छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी हत्या प्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन. गृह राज्यमंत्री योगेश कदमांची घोषणा.
भिवंडीतील साविंद्रा औचित पाडा येथे हातात तलवार घेऊन एकाचा दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून व्यक्तीचा शोध सुरू. अहिल्यानगरच्या कोतवाली 2 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. 4 पिस्तूल, 2 मॅगझिन, 34 जिवंत कारतुसांसह 3 मोबाईल आणि एक चारचाकी जप्त. पुण्याच्या दौंड तालुक्यातील केडगावात नवरा बायकोच्या भांडणात 11 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झालाय. नवऱ्याला बायको त्रिशूळ मारत असताना ते बाळाला लागल्यानं मृत्यू झाल्याची माहिती आहे. धाराशिवमध्ये आई आणि मुलाकडून पोलीस स्टेशनमध्येच आत्महत्या करण्याचा प्रयत्न. खासगी सावकाराविरोधात तक्रार पोलिसांनी न घेतल्यानं विष प्राशन केल्याची माहिती, मात्र पोलिसांनी आरोप फेटाळले. लातूरमध्ये 8 लाखांचे ड्रग जप्त करण्यात आले आहेत. गावठी पिस्तुलासह दोघांना अटक, तर एक जण फरार. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. शहापूरच्या वरसवाडी गावात रस्ता नसल्यानं गावकऱ्यांचा संघर्ष. आजारी महिलेला मध्यरात्री पाय वाटेनं रुग्णालयात नेण्याची वेळ. साताऱ्यातील आंबेनळी घाट 5 दिवसांसाठी बंद. वारंवार कोसळत असलेल्या दरडींमुळे प्रशासनाचा निर्णय. नाशिक मुंबई महामार्गावर मुंडेगाव फाट्याजवळ भीषण अपघात झालाय. 4चाकी गाडीवर कंटेनर उलटला, 4घांचा मृत्यू. जळगावच्या गांधीनगरमध्ये होलसेल औषधी विक्रीच्या दुकानाला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. कल्याणमध्ये 31 वर्षीय तरुणाचा डेंग्यूमुळे उपचारादरम्यान मृत्यू. घटनेनंतर आक्रमक होत कल्याण डोंबिवली मनपा आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात मनसेचं ठिय्या आंदोलन. साताऱ्यातील ढेबेवाडी खोऱ्यातील डोंगर दऱ्यात मोर नाचताना पाहायला मिळाला. पिसारा फुलवून नाचतानाचं मोराचं नृत्य कॅमेऱ्यात चित्रित झालंय. मद्यधुंद अवस्थेत थार चालवणं तरुणाला महागात पडलं. उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यातील रायपूर ब्लॉकच्या मालदेवता भागातील ही घटना आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे कार थेट नदीत वाहून गेली. ओडिशामध्ये आज राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे संविधान बचाव यात्रेला संबोधित करणार. लोकसभेनंतर राहुल गांधी पहिल्यांदाच ओडिशा दौऱ्यावर. बिहार मतदार यादीच्या समीक्षेवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. केंद्रीय निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दिलासा. तर 28 जुलैला या प्रकरणावर सुनावणी होणार असल्याची माहिती. अनिल अंबानीच्या कंपनीचे कर्ज खाते फसवे म्हणून वर्गीकृत करण्याचा निर्णय मागे. कॅनरा बँकेची उच्च न्यायालयात माहिती. मलेशियन पोलिसांचे हेलिकॉप्टर नदीत कोसळलं. 5 पोलीस कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलंय. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कॅनडामध्ये कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर गोळीबार. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. हरजित सिंग लाडीनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये राज्यस्तरीय टेनिस खेळाडू राधिका यादवची वडिलांकडून गोळ्या झाडून हत्या. वडिलांना पोलिसांकडून अटक. रील्स बनवण्यातून हा वाद झाला होता. तिसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या 4 बाद 251 धावा. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी एरवी आक्रमक खेळणाऱ्या इंग्लंडला भारतानं रोखलं. इंग्लंडच्या टीममधला सर्वात अनुभवी फलंदाज जो रूट 37व्या शतकाच्या उंबरठ्यावर. 36 शतकांसह द्रविड आणि स्मिथसोबत सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्यांच्या यादीत तो 5व्या स्थानी. विम्बल्डनला महिला एकेरीची नवी सम्राज्ञी मिळणार. विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या एकेरीच्या फायनलमध्ये इगो स्विएटेक आणि अमंडा एनिसिमोवा यांच्यात लढत होणार. एनिसिमोवा पहिल्यांदाच ग्रँड स्लॅमच्या फायनलमध्ये. आणि आता काही बातम्या सविस्तरपणे बघूयात. नाशिक मुंबई महामार्गावर मुंडेगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय. काल दुपारी हा अपघात घडला. कारवर कंटेनर पलटी होऊन त्याखाली गाडी दबली जाऊन त्यातील 2 महिला आणि 2 पुरुषांचा मृत्यू झालाय. क्रेनच्या सहाय्यानं गाडीखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सर्व रहिवासी मुंबईच्या अंधेरी परिसरातील होते. गुरुपौर्णिमेनिमित्त ते एका मठात दर्शनासाठी गेले होते. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतलं आहे. रील्ससाठी स्टंटबाजी करणं साताऱ्यातील एका तरुणाला चांगलंच महागात पडले. रील शूट करताना तरुणाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि थेट 300 फूट खोल तो दरीत कोसळला. या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. कराडचा रहिवासी असलेला साहिल जाधव हा कार चालवत होता, तर त्याचे मित्र व्हिडिओ शूट करत होते आणि त्याच वेळी हा अपघात घडलाय.
भावशी येथील स्थानिक गुराखी मंगेश जाधव आणि किंग मेकर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अपघातात जखमी झालेल्या साहिलला बाहेर काढल्यानं त्याचा जीव वाचलाय. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. बघत रहा